काय आणायला गेले होते केव्हाचे? वांगे वांगे आणले. म्हटलं कुठे गेले केव्हाची वाट बघत होती मी. सांगितलं पण नाही काय आणायला गेले. नाही, वांगे आणले. इतके निघाले? हे आपलं गावरानी वांगे आपण आणलेले बिया होत्या की नाही त्या हां आपण घरून आणलेले बिया हां हां. आता तर हे इतके गावरानी निघाले? बापरे, किती छान आहेत आणि एकदम बिना हिरवेगार आहेत. खताचे आहे ते. हम्म. ते तिकडे लावलेले आहे, तुम्हाला दाखवते. ओपन प्लेस आहे तिथे कोपऱ्याला. तर त्या वॉचमॅन ताई होत्या ना, त्यांनाच मी बियाणं दिलं होतं, घरून आणलेलं होतं ते बी, आणि तिथे असंच टाकून दिलं तर छान आले. आणि हे गेले सकाळमध्येच तोडायला, मला सांगितलं पण नाही आणि घेऊन आले. इतके वांगे निघतील असं वाटलं पण नव्हतं मला. तर आता वांग्याचीच भाजी बनवते. किती भारी आहेत बघा, एकदम फ्रेश. आणि हे आहेत गावरानी वांगे. हे बाकीचे दुसरं आहे बियाणं, हे लांब दिसतंय ते, आणि गावरानी हे आहेत गोल आकाराचे. तर आता वांग्याची भाजी बनवते मी. शेंगदाण्याचं वाटण करून बनवणार आहे भरीत. आणि इकडे लिंबू पण आणलेले होते, रात्रीच आणले. लिंबूचं लोणचं आहे ना, खूप भारी झालं, त्याच्यामुळे ना परत आणखीन एकदा अजून लिंबूचं लोणचं बनवायचं आहे. गुळ पण घेऊन आले. आणि हे सगळे लोणचं बनवण्यासाठीच रात्रीच धुवून ठेवलेले होते, तर पूर्ण कोरडे झाले. आणि आता याच्यामध्ये हे इडली पात्र आहे ना, त्याच्यामध्येच वाफायला ठेवते. आणि जुनं लोणचं दाखवते मी तुम्हाला. इतकं भारी झालं, चवीला पण खूप छान आहे. तर हे बघा, हे इतके झाले. हे कमीच बनवलेले होते, त्याच्यामुळे मग आता जास्तीचे बनवून घेऊ, लिंबू आहेत म्हणून. तर आता करतो. आधीचे लिंबू बनवले, लोणचं बनवलं ना, आधीचा लिंबू लोणचं बनवला, तो वाफवलेला नव्हता, तो असाच बरेच दिवस ठेवलेला होता. तर आता हे पहिल्यांदाच वाफवून करतोय आम्ही. वांग्याची भाजी बनवते. तर याच्यामध्ये ना शेंगदाण्याचं वाटण केलेलं आहे, खलबत्त्यामध्येच वाटून घेतलं. त्याच्यामध्ये हळद, तिखट, मसाला आणि मीठ घातलेलं आहे चवीपुरतं. आणि त्याच्यानंतर काहीच म्हणजे शिजायला डायरेक्ट टाकेल मी. आणि एकदम ही गावठी रेसिपी आहे. पहिले गावाकडे ना वांग्याची भाजी अशीच बनवायचे. आणि हे धुतलेले आहेत, 4 काप करून घेतले असे, अशा प्रकारे. आणि त्याच्यामध्ये हा मसाला पूर्ण भरून घेते आणि पाणी टाकून शिजायला ठेवे. आणि त्याच्यानंतर मग शिजल्यावर लसणाची फोडणी असते ती देणार आहे. पॅक भरायचं म्हणजे निघणार नाही, असं दाबून दाबून. आणि चिरा आहे त्या पूर्ण इकडेपर्यंत नाही, खालीपर्यंत नाही करायच्या, म्हणजे हा मसाला निघणार नाही. तर काही चिरा मी अशा वरतीच ठेवलेली आहेत. असं मसाला भरून वांगी बनवतो ना, तो मसाला जो असतो शिजताना वांग्यामध्ये जातो ना, तेव्हा खूप छान चव येते भाजीला. आमच्या आत्या आहे ना, वांग्याची भाजी खूप भारी बनवतात, वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात. त्यांच्या हाताची भाजी आहे ना, खूप मला आवडायची. त्यांना कधी कधी शेंगदाणे घरात नसले किंवा शेंगदाणे नसल्यावर आहे ना, आमच्या आत्या काय करायच्या, बाजरीचं पीठ भाजायच्या आणि वांग्याचं अशी भाजी बनवताना त्याच्यामध्ये टाकायच्या ना. मी पहिल्यांदाच त्यांच्या हातची भाजी खाल्ली होती, इतकी छान लागते. आणि त्यांच्या हातची भाजी कुठली खूप छान लागते, पण वांग्यामध्ये बाजरीचं पीठ भरून मी पहिल्यांदाच खाल्लं होतं. जेव्हाही त्या आल्या किंवा आम्ही गावाला गेलो की मी प्रत्येक वेळेस त्यांना अशी भाजी बनवायला सांगते आणि त्या बनवतात सुद्धा. आणि त्यांच्या हाताची भाजी आहे ना, सगळ्यांनाच खूप आवडते. सगळे काय बनवलं विचारतात आणि मग घ्यायला येतात आमच्या इथे. गावाकडे कसं ते चालतं.
तुमची भाजी काय बनवली, लगेच मग घेऊन जातील प्लेट काढून. हे भरून घेतले. आता इतका मसाला उरलेला आहे तो याच्यामध्येच टाकते आणि वरून पाणी टाकेल, लगेच शिजायला ठेवायचं. आता याच्यामध्ये भरपूर पाणी टाकायचं, कारण झाकण नाही लावायचं आणि शिजून शिजून बरोबर पाणी आटतं, त्याच्यामुळे थोडंसं जास्तीचं पाणी टाकायचं याच्यामध्ये. 15 मिनिटं झालेत. आता बघते बरं कसे झाले. थोडेसे हे बघ नरम झाले, वाटतंय आता बंद करावं. तर झालेले आहेत छान. लिंबू मस्त नरम झालेत. आता सगळे लिंबू काढून घेते आणि त्याच्यावरचं जे पाणी आहे ते पूर्ण कोरडं करून घेईल आणि मग 4 किंवा 5 फोडी बनवेल आणि त्याच्यानंतर त्याच्यातल्या बिया काढाव्या लागतील सगळ्या. खूप गरम आहे हो. असंच टाकते बरं, पाणी पडेल नाही तर त्याच्यातला नाही, असं किपच काढावं लागेल. वांग्याची भाजी शिजली. आता वरून फोडणी देतो लसणाची, फक्त लसूण जिरा घालून. तर ही एकदम गावठी टाईप रेसिपी. लसूण असं लालसर झालं की मग जिरं टाकायचं आणि त्याच्यानंतर लगेच तडका द्यायचा. जोरात बसला एकदम, आवाज जोरात आला, घाबरली मी. फोडणीचा इतका छान वास सुटलेला आहे ना, मस्त तरी दिसते. तर बाहेर आहे मी, दीदीचे पप्पा गेले तिकडे. वांगे आहेत ना ते सकाळी तोडून आणलेले, तुम्हाला दाखवते मी तिथे. तर तिथे ना पाणी देत आहे, बोरिंग चालू केली. तर ते म्हणे बोरिंग चालू कर आणि पाणी देऊन देतो, जेवढं पाणी राहील तेवढे वांगे लागतील. त्याच्यामुळे मग मी इथे पाणी झालं का मग मोटर बंद करता येईल, त्याच्यामुळे मग इथे उभी राहिली मी. तर हे झाडं आहे, तुम्हाला म्हटलं दाखवते झाडं कशी झाली. झिझी प्लांट पण मस्त झाला, हा पण मस्त झालेला आहे. गाडी दिली मध्ये लावून, कारण आहे ना खूप घाण राहते, हवा सुटते. आता हवा लागली तर खूप धूळ येते, त्याच्यामुळे मग तुम्हाला दाखवते मी तिथं जाऊन. शिंगळी लावली आणि इकडे आहे ते वांग्याचे झाडं. हे बघा इतके झाडं आहेत, सकाळीच यांनी तोडले वांगे. पूर्ण कोरडं झालेलं होतं, त्याच्यामुळे पाणी देतो. आणि हे कारल्याचं वेल, 4 कारले तोडले मी, हे आहेत अजून. दुपारी आम्ही लिंबूचं लोणचं भरलं होतं, रेसिपी काय पूर्ण शूट केली नव्हती. तर कसं झालं तुम्हाला दाखवतो. हे बघा इतके जास्त बनवलेले आहेत, खूप मस्त झालं. चवीला पण खूप छान आहे. आता बरणीमध्ये भरून ठेवावं लागेल. आणि इकडे बनवते गुळाची चहा. गुळ उरवलेलं होतं मी, किसलेला गुळ, लोणचं भरलं होतं ना त्याच्यामध्ये टाकायचं होतं, तर एवढं ठेवलं. जास्त गुळ वाटत होतं त्याच्यामध्ये, म्हणून मग एवढं बाकी ठेवलं. आणि मग इकडे आता गुळाची चहा पिऊन बघू म्हटलं, पिलीच नव्हती कधीची. तर आता गुळाची चहा करतोय, त्याच्यामध्ये गवती चहा घातलेली आहे. थोडंसं काही नवीन केलं की सगळ्यांना त्याची चव घ्यायची असते, म्हणून मग गुळाची चहा केली. तर दीदी पण बोलली मला पण घ्यायचं मम्मी, लगेच दिवेस बोलल्या मला पण घ्यायचं आत्तू. आणि दीदीचे पप्पा पण बोलले मला पण दे. मग आता गुळाचा चहा बनवलेला आहे. तर पण मला भीती होती की दूध टाकलं तर मग दूध फाटेल,
तर काही फाटलं नव्हतं. मी ना कपामध्ये पहिले ओतून घेतलं चहा आणि त्याच्यानंतर मग फ्रीजमधलं गार दूधच त्याच्यामध्ये ओतलं, तर काही फाटलं नव्हतं. छान होती चहा. फक्त गूळ जरा जास्त झालेला होता, मला अंदाजच समजला नव्हता की जास्त गोड होईल का कमी. त्याच्यामुळे ना जास्तच गोड झाला होता. आम्हाला छान लागला होता, पण दीदीचे पप्पा चहा घेत नाही ना, म्हणून त्यांना जास्त गोड लागत होता. तर साखर कधीच खात नाही ते, म्हणजे चहाच घेत नाही, सकाळ असो किंवा संध्याकाळ असो. तर कधीही चहा घेत नाही. ऑफिसमध्ये सुद्धा ते चहा घेत नाही, म्हणून मग त्यांना जास्त गोड लागत होतं. पण आम्हाला सगळ्यांना आवडलेलं होतं. आणि मोबाईल आता बघा, कप उचलताना आमचा देव बघा, बघितलं मोबाईलकडे का लगेच त्याचे नाटकं सुरू होतात. आणि आता इथून हलणारच नाही तो. सगळ्यांनी चहा घेतला. दीदीच्या पप्पांनी भाजीपाला आणलेला होता, त्याच्यामध्ये वाटाण्यासुद्धा आणलेले होते. तर मी सोलायला बसली, म्हटलं वेळ आहे तोपर्यंत सोलून घेते. तर मला बघून हे सगळेजण मला मदतीला आले होते. तर एखादं काम शेवटी ठेवायचं, म्हणजे घरात सगळे मेंबर असले तेव्हा करायचं, म्हणजे सगळ्यांची मदत होऊन जाते आणि त्यांनाही छान वाटतं आणि आपलीही थोडीफार मदत होते, काही का होईना. तर असं होतं आमचं. आणि सगळेजण मग कोवळ्या कोवळ्या शेंगा खात होते, काही सोलत होते. असं काम केलं सगळ्यांनी मिळून की पटकन होतं. तर शेंगा सोलून घेतल्या आणि त्याच्यानंतर मग मला लोणचं बघायचं होतं. एकदम भारी झालेलं आहे. आता 4-5 दिवसांनीच खाता येईल, आता तर नाही खाता येणार, पण थोडीशी टेस्ट केली होती मी, छान झालेलं आहे. एखादी नवीन गोष्ट बनवतो आणि चांगली झाली ना तर खरंच खूप आनंद होतो. आणि बनवतो तेव्हा मनामध्ये भीती असते की चुकेल की काय असं, कारण यापूर्वी मी लिंबूचं लोणचं कधीही बनवलेलं नव्हतं आणि पहिल्यांदाच बनवलं आणि पहिल्यांदाच खाणार. आता ह्यावेळेस चांगलं झालं ना, मग दरवर्षी बनवू आता. कैरीचं लोणचं कसं दरवर्षी बनवतो, फक्त कैरीचं लोणचं बनवायचे नाही, लिंबूचं लोणचं असं कुठलंही वेगळा प्रकार नाही बनवलेला अजून. कधी न बनवलेली रेसिपी जर छान झाली ना तर खूपच आनंद होतो. तसंच आज माझं झालं होतं. माझ्या मनामध्ये सारखी भीती होती. मी नाहीच म्हणत होती दीदीच्या पप्पांना, पण दीदीचे पप्पा काही ऐकले नव्हते. मी आहे ना, मला बनवता येते म्हणून त्यांनी सांगितलं आणि छान झाली होती रेसिपी. तर चला मंडळी, माझा व्हिडिओ इथेच एंड करते. भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.